तिथे रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरलाय। बंद असलेल्या दुकानामध्ये बिबट्या असल्याची माहिती मिळते आहे। लोकवस्तीत बिबट्या असल्यामुळे नागरिक सध्या प्रचंड दहशतीत आहेत। घटनास्थळी वन विभाग आणि पोलीस दाखल झालेले आहेत। या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, अमरावतीतली रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात अथक प्रयत्न सुरू आहेत वन विभागाकडून आणि पोलिसांकडून। तर रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरलेला होता दुपारच्या वेळेस आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच हाहाकार माजलाय। मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जमलेले होते या बिबट्याला पाहण्यासाठी। त्यामुळे कुठेतरी पोलिसांसमोर आणि वन विभागासमोर एक आव्हान होतं या बिबट्याला जेरबंद करण्याचं। आपण या दृश्यांमधून पाहतोय, एका दृश्यामध्ये आपल्याला हा बिबट्या दिसतोय जो एका बंद खोलीमध्ये आपल्याला दिसून येतोय। दुसरीकडे काही नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत या बिबट्याला पाहण्यासाठी। हे संपूर्ण थरार रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी अमरावतीतल्या रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरलेला होता। या आधी देखील अमरावतीतल्या बऱ्याच भागांमध्ये बिबट्या शिरलेला होता। MIDC परिसर असेल या भागातही बिबट्या शिरलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण थेट आमचे प्रतिनिधी अमोल घटारे यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। अमोल, रामपुरी कॅम्प परिसर हा अत्यंत गजबजलेला भाग आहे। बिबट्याला सध्या पकडण्यात यश आलेलं आहे का? काय सद्यस्थिती आहे? अजूनपर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नाही। वन विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि टँक पोलीस करण्यासाठी स्पेशल जे स्क्वॉड आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। काही वेळा आधी एका गोडाऊन मध्ये जो बिबट्या होता, मात्र तो गोडाऊन मधून बिबट्या जो निघून आहे तो मानवी वस्तीमध्ये पुन्हा शिरला आणि त्या 2 घरामध्ये गेलेला होता। पुन्हा बिबट्या जो आहे तो दुसऱ्या आणखी एका गोडाऊन मध्ये गेलेला आहे। हा संपूर्ण गजबजलेला भाग आहे, संपूर्ण मानवी वस्ती आहे। मात्र या मानवी वस्तीमध्ये बिबट्या आला कसा काय हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। एकंदरीत बघितलं गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे आहे ते वन विभागाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे। नक्कीच अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अमरावती इथल्या रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी सध्या वन विभागाकडून आणि पोलिसांकडून अथक प्रयत्न सुरू आहेत।